इकडं सोनगावपासून सुरुवात केली, सोनगावचे पंचनामे ढेकळवाडीहून काटेवाडी असं इथं पण पंचनामे सुरू केलेले इंदापूर तालुक्यात। इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी मंत्रिमंडळातील माझे सहकारी दत्तामामा तिकडनं पाहत येतात आणि मी कलेक्टर आम्ही सगळेजण इकडनं पाहत चाललेलो आहे आणि लोकांशी पण बोलतो। आता इथं पण सणसरचे आमचे सरपंच आहेत, मग त्याची काटेवाडीचे सरपंच होते, मग त्याच्या आधी ढेकळवाडीचे सरपंच होते, एकंदरीचे सरपंच होते, गावकरी पण भेटत आहेत। वेगवेगळ्या सहकाऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे, ते पाणी शिरलेलं असल्यामुळं त्यांचे पण पंचनामे करायला सांगितलेले आहेत। काल मी आणि आमचे मुख्यमंत्री बरोबरच मी त्यांना नागपूरपर्यंत सोडलं आणि मी नागपूरहून पुण्याला आलो। त्यावेळेस आम्ही विमानातनं पण ज्यावेळेस टेक ऑफ व्हायच्या आधी फोन चालू होते त्यावेळेस आणि लँडिंग झाल्यावर पण तेही बोलत होते, मी पण बोलत होतो कलेक्टरशी, प्रांताशी, त्यांनी पण काही सूचना दिल्या। मला तर अनेक वर्षाचा या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, त्यांनाही आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही ह्या सगळ्या बाबी करतोय। नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता, त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत। काही ठिकाणी अतिक्रमण झालं आहे, काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालं आहे, तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्याबद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे। PWला ते काम करायला लावलेलं आहे। साधारण आता लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही कुणी चाऱ्यांच्यामध्ये अतिक्रमण करू नका, जेवढी काही राज्य सरकारच्या मालकीची चारी असेल त्याच्यामध्ये दुतर्फा दोन्ही बाजूला शेतकऱ्यांना जायला यायला तर रस्त्याची नितांत गरज असते, त्याही आम्ही बघतोय। आत्ता येताना कारखान्यावर पण आम्ही थांबलो होतो, कारखान्याला पण सबवे वगैरे अधिक ॲडिशनलचे करण्याची गरज आहे आणि इथंही काही सूचना आमच्या या सणसरच्या सरपंचांनी केल्यात, सरपंचांच्या आमच्या सणसरच्या इतर कार्यकर्त्यांनी केल्यात। या पद्धतीनं सध्या लाईट बंद आहे, परत ते सगळेजण म्हणतात लाईट चालू करा। जिथं अधिकाऱ्यांना म्हणजे आता बारामती परिमंडळाचे चीफ इंजिनियर AC एक्झिक्युटिव्ह बारामतीतच असतात, त्यांनाही सांगितलं, ते म्हणले की दादा जिथं शॉर्ट सर्किट होणार नाही, जिथं ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये गेलेले नाहीत अशा ठिकाणचं कनेक्शन आपण चालू करू, ती अडचण नाही। पण जिथं पाणीच आहे आणि तिथं काही गोष्टी आम्हाला चेक करणं गरजेचं आहे, तिथं मात्र आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागेल। त्याच्यावर तिथं काही लोकांना निसर्गाच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही, तिथं लोकांनी पण सहकार्य करण्याची नितांत गरज आहे। लोक सहकार्य करतात, त्याबद्दल दुमत नाही, परंतु अजून पण हवामान खातं म्हणते 28 तारखेला पण पुन्हा रेड अलर्ट, जास्त पाऊस येईल। मी खोटं नाही सांगत, काही जण म्हणतात की 100 वर्षाच्या इतिहासात मे महिन्यामध्ये एवढा पाऊस ठराविक काळात दौंड तालुक्यात, इंदापूर तालुक्यात, बारामती तालुक्यात किंवा आजूबाजूच्या परिसरात, मी सकाळी सातारा कलेक्टरशी पण बोललो आहे, तिथं फलटण तालुक्यामध्ये पण बऱ्यापैकी ह्या पाण्यामुळं लोकांचं नुकसान झालेलं आहे, तिथंही त्यांनी पंचनामे सुरू केलेत। महाड खटावमध्ये देखील रस्ते वगैरे थोडेसे काही काळाकरता बंद होते, इकडचे पण चाऱ्यांच्या वरचे जे पूल होते तिथं पाणी वाहत असल्यामुळं रस्ते बंद होते। पण इथं अधिकचं पाण्यामय होण्याचं कारण एक तर पावसाचं पाणी आणि दुसरं आमचा नीरा डावा कालवा जो फुटला त्याचं पाणी, असं दोन्ही पाणी एकत्र आल्यामुळं काही भागामध्ये खूपच त्रास झाला सगळ्यांना। आता मात्र बहुतेक सगळे रस्ते आम्ही सुरू केलेले आहेत। सकाळीच आम्ही 6 वाजल्यापासून पाहतोय बारामती शहरामध्ये देखील एकाचं बांधकाम चाललेलं आहे, तिथं 3 इमारतीला अशा भेगा पडल्यात, इमारतीला नाही पण इमारतीच्या जवळ, त्याचं पण स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितलेलं आहे। आणि लोकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, सरकार, नगरपालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, केंद्र सरकार नियम कशाकरता करतं, सर्वांच्या करता करतं, त्या नियमाचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे। काही जणं आडमुठेपणाची भूमिका घेतात आणि मग तिथं वाद